पहिला चेंडू समीर बिलारियाचा लेग साईडच्या दिशेने पंचांकडनं हा स्वेर मारा धावसंख्या याला सामना करेल आणि हा लेग साईडच्या सुंदर पद्धतीने चेंडू हा हाताळतोय आणि एक धाव मिळते. एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते की दोन अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. मैत्री अंतर्गत चषक ह्याच्या माध्यमातून हा लेग साईड पटकवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे समीर भिलारे भावेश माने एक जबरदस्त फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र त्रिफलाजीत पाहायला मिळतोय तो आपल्याला समीर भिलारेच्या माध्यमातून कीर्तन त्रिफलाजीत होतोय. एक मोठा सौरव पाहूया समीर भिलारेचा पुढचा चेंडू आणि हा खूपच उंच मारला चेंडू. एक गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही सौरवच्या बॅट मधून चांगल्या प्रकारे पॉवर प्लेचा फायदा घेतो तुम्ही सौरव आणि ह्याच्या अगोदरच्या चेंडू मध्ये एक त्रिफलाचीत झाला होता. त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम सौरव आपल्या फलंदाजीमध्ये दाखवत नाही आणि हा खणखणीत षटकार लॉंगनच्या दिशेला एक खणखणीत षटकार पाहायला मिळतो आपल्या सौरव ह्याच्या बॅट मधून. एक खणखणीत षटकाराच्या जोरावरती फलंदाजी करतो तो सौरव. आता मात्र पुणे चेंडू लेफ्ट उंच उडवला म्हणजे भावेश माने स्वतः चेंडू खाली पाहूया झेलबाद आणि हा झेलबाद आणि हा दुसरा हादरा बसतो तो म्हणजे विला संघाला सौरव ह्याच्या रूपामध्ये एक मोठा हादरा मानावा लागेल. तो सौरव झेल घेतली तर आपल्या 500 रुपयाचे पारितोषिक श्याम धोंडगे यांच्याकडे देण्यात येईल आणि हा जबरदस्त फटका स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये रोखण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. समीर खेळाडू पाहूया. आता मात्र चेंडू लेग साईडला खेळला जातो पाहूया 4 धावा मिळतात कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ते खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक अप्रतिम असं क्षेत्ररक्षण ब्लॉकहोल मधला चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असं क्षेत्र भावेश माने लेफ्ट हँड राऊंड विकेट सुभाषाला पुढचा चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या डोक्याच्या वरून ह्या पाहूया पंचांचा निर्णय पाहणे अतिशय महत्वाचा ठरेल आणि ह्या 4 धावा पंच एकूण 4 धावा की असे तो सुभाष पाहूया सुभाषला आणि आता मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पटकून काढतो. एक धाव येते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धाव्याचे समाधान मानायला गेल ते सुभाष अशा प्रकारे मेल बसतो आणि हा लेग साईडच्या बाहेर खूपच बाहेर पंचांचा इशारा पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल आणि हा 2 धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर आणि विकेट विकेट पाहूया पंचांचा निर्णय काय असेल तो. पंचांनी निर्णय इकडे घालवायचा आहे. कार्य आपल्याला पाहायला मिळतंय पाहूया पुणे भावेश माने लेफ्ट हँड आणि हा स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने चेंडू खेळून जातो. पाहूया किती धाव मिळतात ते अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते भावेश मानेच्या माध्यमातून खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आणि ह्या चेंडू असणार दुसऱ्या षटकातील आणि हा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मिळाले. त्या 2 धावांनी धावसंख्या होती 23 धावा. 2 संघ गेल्या वर्षीचा याही संघाचा हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आभार आपण स्पर्धेमध्ये आणि हा गडी बाद होतो एक मोठा आदरा बसतो म्हणजे विजय संघाला फॉर द विकेट समीर भिलारे पाहूया आणि हा लेग साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि 1 धाव मिळते. एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. तिसरी षटक प्रगतीपथावर समीर भिलारे याचा आणि लेग साईडच्या दिशेने सुंदर प्रकारे चेंडू फटकवला आहे. 1 धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तो बांधलेले सांगितलं अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या खट्टर खेळपट्टीवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण 25 धावा. तिसरी षटक प्रगतीपथावरती समीर भिलारेच्या माध्यमातून आता मात्र चेंडू चांगल्या प्रकारे उचली घेतो. चेंडू निर्धाव चेंडू येतो समीर भिलारे याचा पाहूया पुन्हा समीर ब्लॅकहोल मधला चेंडू अचूक टप्पा परंतु चांगल्या प्रकारच्या लेग साईडने दिशा दिली आहे आणि हा धावची झालेला आहे. तो चौथा हादरा बसला तो विले संघाला संघामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड फलंदाज बरेच पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू लागतो पाहूया झेलबाद येतो हा झेलबाद एक 5वा हादरा पाहायला मिळतो. तो विले पाहूया पुन्हा एकदा नव्याने गोलंदाज चालला आहे तो राहुल आणि हा उंच उडाल चेंडू पाहूया झेलबाद होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. एक जीवनदान मानवलं गेलं आपल्या विले संघासाठी आणि हा धावबाद झेल सुटला परंतु गडी बाद झालेला आहे धावबाच्या स्वरूपामध्ये आणि 6वा हादरा बसला आहे तो विले संघा पाहूया पुणे एकदा प्रितेश टायगर असेल पुणे एकदा लेफ्ट हँड फलंदाज जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ हा विले संघाचा लेफ्ट हँड फलंदाज प्रितेश साठी
आणि उंच मारण्याचा प्रयत्न करतो, निर्धाव चेंडू, एक सुंदर असा गतीपदी आणि एक जबरदस्त अपील आपल्याला पाहायला मिळतं लेग साईडच्या दिशेने. एक धाव मिळते, एका धावांची धावसंख्या होते ती 28 धावा. 2 षटकात 23 धावा, त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 षटक दुसरे षटक चालू आहे प्रगती पथावरती आणि धावसंख्या आहे ती 28. बघूया राहुल आणि हा ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा चेंडू मानायला लागेल तो. गती परिवर्तन सुंदर असं अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते ते संदीप पेडेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती, संघाटी कितपत योगदान करतोय तो. आणि हा लेग साईडच्या दिशेने सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया किती धाव मिळतोय त्याने 50 धावा, एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो. सायकल असेल भावेश माने, पाहूया भावेश माने मधला चेंडू खूपच सुंदररीत्या त्यांनी हाताळलेला आहे आणि एक धाव मिळते होती, म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेला एका धावेची धावसंख्या चालू होती ती. एक धावावरती संघाटी कितपत योगदान करतोय तो प्रफुल. उंच मारण्याचा प्रयत्न करत, परंतु पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशेला आणि खूपच सुंदर रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा भेटलेल्या आहेत. या पाहूया सौरभ रायटावरचा विकेट. प्रफुल्ला उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या प्रकारे चेंडू कटवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते म्हणजे 30 यार्ड सर्कल मध्ये. पाहूया पुण्याचा हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो तो, म्हणजे स्क्वेअर चेंडू, नो चेंडू हा घोषित केला पंचांनी. आणि ह्या 3 धावा मला वाटतंय आपल्या पाहायला भावेश माने रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न, परंतु हा सुंदर प्रयत्नाला तेवढीशी मिस फील्ड आपल्याला पाहायला भेटतो ती विले संघाकडून. 2 धावा भेटलेल्या त्या माने. एक जबरदस्त फलंदाज लेग साईडच्या उंच होतो आणि हा झेलबाद एक मोठा हाता बसला तो भावनारी संघाला भावेश माने याच्या रूपामध्ये. एक खूपच मोठा आग्रह मानावा गेला भावेश माने याच्या रूपामध्ये गौरव. आणि हा फायनलला चांगल्या प्रकारे चेंडू कटवला आहे. एक जबरदस्त चेंडू हाताळला आहे तो स्क्वेअरलेगच्या दिशेला. पाहूया किती धाव मिळतात त्या. ह्या 3 धावा भेटलेल्या आहेत, 3 धावांची धावसंख्या झाली आहे ती 12 षटकांचा केलेला जाईल. कारण काल आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे थोडासा आज सामना सुरू करण्यामध्ये विलंब लागला, त्या कारणास्तव आपल्याला 5 षटकांचा फुल स्ट्राईकला असेल आणि नव्याने गोलंदाज असेल तो अतुल. आणि हा एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो अतुलच्या माध्यमातून. एक धाव भेटलेली आहे बाईकच्या रूपामध्ये एक अतुल. विषयाला आणि अलेक्साच्या दिशेने फटकण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाब मागतायत परंतु पंचांनी दाब फेटाळले आहे. पाहूया तुला फुल आणि लेग साईडच्या बाहेर पंचांचा इशारा स्कोअर घोषित केलाय पंचांनी. 1 धाव मिळते, एका धावणीची धावसंख्या होती 15 धावा. पाहूया लेफ्ट आर्म राऊंड विकेट, उंच विकेट पाहूया झिरबाद होतोय का. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते म्हणजे गली रिझन मध्ये 1 धाव मिळते, एका धावणीची धावसंख्या. पाहूया आणि ह्या लेग साईडच्या खूपच बाहेर पंचांकडनं पुन्हा एकदा आणि हा लेग साईडच्या दिशेने चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढतो. 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो, एका धावेवरती समाधान मानवते विशाल्याला. एका धावेची धावसंख्या होती ती 17 धावा. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढतोय, 1 धाव मिळते. आणि खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि ह्या 2 धावांची धावसंख्या आणि अलेक्सच्या दिशेने सुंदर प्रकारे चेंडू तटवतोय. 1 धाव घेण्यात यश आले आहे, दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे. हातात देतो दीपक आणि हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला चांगल्या प्रकारे सन्मान देतो. गली रिझन मध्ये चेंडू फील्ड होतोय, 1 धाव मिळते, एका धावणीची धावसंख्या होती होती. पाहूया दीपकचा पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय, गडी बाद होतोय आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया पुढच्या दीपक याचा आणि हा पंचांकडे स्क्वेअर मारा, धावसंख्या होतो 24. कॉमेडी बॉक्स नंबर निलेश मोरे, उंच उडाली चेंडू. पाहूया किती धाव मिळते त्या. एक सुंदर असा प्लेसमेंट होता स्लिप रिजन मध्ये आणि ह्या 4 धावा पंचांकडनं घोषित होत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा.
जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आज ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून गेलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि एक बिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न प्रफुल्लच्या माध्यमातून. आणि हा धावबाद ह्याच्यानंतर दीपक नावाचा हा ऑफच्या दिशेने खूपच बाहेर आणि मिस झालेला आहे आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती झालेली आहे. तो सुरज आणि हा ऑफच्या दिशेने टटला आहे टॅलेंटेड आणि शेख सुंदर षटकार आणि याबरोबर बांदरवाडी संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे.